बघा बंदुडी महाराज बघा उकरून कसे बसलेले आहेत, कसं उकरलंय त्यांनी झाडांच्या बुडाला, असं उकरून बसतो तो. चिंचेची नव्हती बघा पालवी फुटलेली आहे चैत्र महिन्यातली. किती छान आणि किती स्वच्छ आहे. असा रंग कोणाकडे आहे कुठे पाहिलेला असा रंग? मला हे रंग पाहायला फार आवडतात. असं वाटतं की एकदम डार्क जो कलर असतो ना वॉटरचा कलर, वॉटरप्रूफ, तो डार्क कलर घेतला आणि असे शिंतोडे दिले तर वाटतं असं फक्त कलरचे शिंतोडे दिलेले आहेत. किती छान वाटतं हे रंग पाहायला. चैत्र महिन्यातली प्रत्येक झाडाचा रंग ह्या महिन्यामध्ये असाच आहे, कवळी कवळी पानं अशी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करते मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या गावामध्ये, माझ्या घरामध्ये. मित्रांनो, आज आपल्याला पापड्या करायच्या आहेत. कशाच्या पापड्या? रव्याच्या पापड्या. तर रव्याच्या पापड्याला मी आता चुलीवरती पाणी ठेवले, आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाली. मी आता अजून एक उकळी काढून घेते पाण्याला. तोपर्यंत आपलं चहा पाणी होतंय आणि बायकाही येतात पापड्या घालायला. तर चला आपण आता चहा वगैरे घेऊयात आणि आपण पापड्याची सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तुम्हा सर्वांना सुंदर व प्रसन्नदायी सकाळच्या शुभेच्छा. सकाळ झालेली आहे. पहा कोंबड्या कशा ओरडतायत. आपल्या शुभ्राचं चाललंय खाणं आपलं. बघा सूर्यनारायण किती वर आलेत. थोडासा कुठे कुठे पाऊस पडतोय. आपल्या इकडे काही पाऊस पडत नाही. आपल्या इकडे कधी पाऊस पडणार? आपले शेट बघा कसे झोपलेत. आपल्या शेटनी तरी इथे खड्डाच केलाय. मला तर वाटलं हा कुटीची बॅगच एखाद दिवशी कलंडते का काय काय माहिती. बघा आपले बॉस बघा आपले कसं माती उकरून उकरून बसतायत. सदाफुलीने सुद्धा सकाळचा नमस्कार केलेला आहे. हे गणेश वेल आहे ना, आम्ही विकत आणलेलं. मला इतकं हे सुंदर वाटतं हे गणेश वेल ना. आता तुम्ही पहा फुलल्यावर कशी दिसत. याची फुलं इतकी सुंदर आणि इतकी सुरेख आणि एकदम लाल भडक असा याचा रंग असतो. एक फूल आलेलं वाटतं, हे गेलं हे होऊन कळ्या उमलून. आपली आता बोर चालू झाल्यामुळे थोडंसं झाडांना हिरवा वाटतात. झाडांना छान पण वाटतात, जरा गार वाटतात. सकाळ सकाळचं वातावरण बघा, खूप गार अशी हवा सुटलेली आहे. एकदम छान वाटते अशा वाऱ्याला, सकाळ सकाळचं वारं. कोंबड्या आपल्या खडूक झालेल्या आहेत 2, पण मी बसवणार नाहीये, ऊन भयंकर आहे. पहा केळीची काय हालत झालेली आहे. मधनं एक 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 कोंब तुझ्यातनं येतातच आहेत वरती. बुडातनं एक छोटीशी केळी उगवलेली आहे. हे पहा बुडातनं छोटीशी केळी, ही केळी आहे. मला केळीची झाडं फार आवडतात. याचं कारण असं आहे, मला केळीच्या पानावर जेवायला आवडतं, फार जेवायला आवडतं केळीच्या पानावर. श्रावणमध्ये मला विठ्ठल रुक्मिणीच्या देवळामध्ये हरिपाठ झाला की रामफळाचा प्रसाद मिळाला होता. तर ते रामफळ खाऊन मी त्याच्या इथे बिया टाकलेत. तर अजून कन्फर्म नाही हे सीताफळ आहे की रामफळ आहे. रामफळ असावं असं मला वाटतं. या ठिकाणी 2 झाड, हा मी 2 बिया टाकलेल्या, त्याची 2च झाडं आलेली आहेत. हा मी पातेल्याला माती लावलेली आहे. आता आपल्याला चुलीवर पापड्या करायच्या, रव्याच्या पापड्या. तर त्याचं मी आदण ठेवणार आहे इथं, म्हणजे चहा पाणी होईपर्यंत हे पाणी चांगलं उकळते छानपैकी. 1 कळशी पाणी ठेवते. 1 किलो रवा आहे, त्याला 1 कळशी पाणी ठेवणार आहे मी. आता आपलं चहा पाणी होईपर्यंत हे छानपैकी उकळून खळखळायला उकळी येते. चांगली एखादी उकळी घ्यायची आणि आपलं हाटायचा चिक. चला आता आपण बाकीचे काम आवरूयात. आंघोळ वगैरे झाली की मग हे उन्हाळ्या कामासाठी मी आपली किटलीभर पाणी आणून ठेवलेलं आहे. पहा आपलं एवढं दूध जातंय. अजून झोप झाली नाहीये. किती वेळ झोपणार आहे रे बाबू? आमची बाळ लवकर उठतच नाही.
ब्रुनो आम्हाला उठवतो, ब्रुनो आम्हाला झोपूनच देत नाही, आम्हाला नख्यांनी मारून मारून उठवतो. 5 वाजल्यापासून त्याची धडपड चालू असते. आम्हाला वाटतं थोडं झोपावं थोडं झोपावं. आमची टाप आहे का त्या ब्रुनोच्या समोर झोपण्याची. पहा कालचं उन्हाळं काम मला असं ठेवावं लागतं रात्री झाकून. इथे गोड पापड्या आहेत, प्लेटमध्ये पाणी ठेवलंय, पाणीच्या वरती एक डबा ठेवलाय कुकरच्या. हे बघा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे. आता हे काढतेच आहे मी. हे असं ह्याच्या खाली असं डब्बा ठेवलेला आहे, गोड असल्यामुळं. हे पाण्यामध्ये डब्बा आहे, त्या डब्यावरती अशी मी परात ठेवली ही, कारण का ह्याला मुंग्या लागू नयेत म्हणून. मीठ एवढं असं मीठ टाकलं बघा आम्ही. आम्हाला अंदाजच आहे. असं घ्यायचं एकदा एवढं, एकदा घ्यायचं एवढं, एकदाच टाकायचं भरून. तीळ टाकलेत त्याच्यात, रुळली नाही का हवी काय नाही. एक जाऊबाई वरतात तर दुसऱ्या जाऊबाई हटतात. रव्याच्या पापड्या. रात्री रवा आपण भिजत टाकलेला आहे, रात्री भिजायला टाकायचं आणि सकाळी वरचं पाणी काढून टाकून चूल जरा कलंटी बर का. घ्या केटली पाणी हात धुवायला. घरा नाही लय मोठा, बारीक आहे घरा. शिजायचा नाही का आता? नाही, पण लय मोठा नाही. मोठा असल्यावर वशीर लागतो शिजायला. चांगला शिजून दे. आपला कुपांचा रवा होता ना, हा कुपांचा थोडासा मिक्स केलेला. आता मला तर वाटतं ही खीरच झाली बघा. साखर टाकली की खीरच होईल. किती वेळ शिजून द्यायचं? हा ना, शिजून द्यायला काय नाहीये आपल्याला, बराच वेळ तो शिजवायचा आहे. आता बघा शिजून कसा झाला. परत तांब्यावरून पाणी मी गरम करून त्याच्यात ओतले. परत एक तांब्या पाणी त्याला लागलं आपल्याला. किती पटापट बघा घट्ट व्हायला लागलंय. आता थोडंसं त्याला शिजवायचं असंच. मन्याच्या पोटात दुखतंय वाटतं. मन्या काहीतरी हिरवं खातोय बघा. ते गवत खाल्लं की असं वाटतं त्यांच्या पोटात दुखतंय. अंदाज माझा त्याच्या पोटातच दुखतंय मन्याच्या. खातोय बघा ते काहीतरी. आपल्या पारिजातला पण बघा कशी पालवी फुटलेली आहे बघा. पारिजात पूर्ण एक पण पान नाही राहिलं, पण बघा कशी पालवी फुटलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये तांब्याभर पाणी ओतलंय. अशा प्रकारचा आपला चिक रव्याच्या पापड्या, साल पापड्या म्हणतात, काय म्हणतात, रव्याच्या पापड्या. झाला आपला चिक तयार. अजून थोडंसं शिजून द्यायला. ह्याला सारखं मधून मधून याला हलवावं लागतं असं घाटवावं. 10 मिनिटं झालीत आपल्याला. चाललंय आपला कार्यक्रम. मोठं पातेलं होतं पण मी नाही ठेवलं. सुगंध येईपर्यंत शिजवावं लागतो का? पहा आपला चिक तयार आहे. हे बघा अशा पापड्या आहे बघा ह्या रव्याच्या. थोडेसे तीळ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. थोडे जाड ठेवायच्या, वाळल्यावर फार पातळ दिसतात ह्या. अशा प्रकारे पापड्या. पहा आपल्या 1 किलोच्या पापड्या किती झाल्या. 1 खाट भरून अर्धी बाज एवढ्या झालेल्या आहेत. कालचं पण हे मी गोड पापड्या उन्हात ठेवले. हे आता आपल्याला भरून ठेवावं लागते. हे दसऱ्यापर्यंत असंच राहणार आहे घरामध्ये. दसऱ्याची जेव्हा आपली साफसफाई असते तेव्हा पुन्हा अजून याला आपण एक ऊन देतोच आहे. पण आता असं ठेवायचं जरा ऊन, कडक ऊन देऊन. हे वेफर्सला काय जास्ती 1 दिवसामध्ये वाळतच आहे. 2 दिवस दुसऱ्या दिवशी तर एकदम कडकच होतात. हे बघा हे थोड्या वेळ मी ठेवणार आहे, कवळं ऊन आहे म्हणून थोड्या वेळ. हे बघा आपले हे तिखट साबुदाण्याच्या पापड्या कशा दिसतात.
हे आपण अगदी वाळून झालेले आहेत कोळ. आणि हे आपल्या 1.5 किलोच्या रव्याच्या पापड्या. ब्रुनोने आज उलटी केली, त्याला आता मी उलटीचं औषध देणार आहे. उलटी केली. काय कमी पडलं तुला? थांब. आपल्या ब्रुनोने उलटी केली. आपल्या ब्रुनोने मगाशी उलटी केली बाळाने आपल्या. आता मी त्याला औषध पाजते जेवणाच्या आधी 1 तास. हे 2 मिली औषध पाजायचे त्याला. आपला पूर्ण औषध पितो बघा. खूप गोड आहे माझं बाळ. कुणी औषध पितो लगेच. मनाला पण उलटीच गेली. मनाचं पण पोट दुखते असं मला वाटतंय, कारण का सकाळी सकाळी हरळ खात होता. पण मनाला भीती वाटते. त्याला आम्ही औषध कधी पाजत नाही. त्याला एकदा पाजलेलं, तो फार आजारी होता. म्हणजे त्यांनी ना 3-4 दिवस काहीच खाल्लं नाही आणि असं पडून होता. असं वाटायचं की आता मनाचं काही खरं नाही. मग त्याला मी डॉक्टरना फोन केला तर डॉक्टर म्हणाले काय होतंय. म्हटलं असं असं खात नाही. डॉक्टर म्हणाले त्याला तुम्ही सोडा पाजा. तो आपण खातो तो बेकिंग सोडा. मग तो सोडा थोडासा चमच्यामध्ये केला आणि गटम पण केला. त्याची मला भीती पण वाटायची तेव्हा नवीन होतं. त्याला पाजला. त्याने खूप असं कसं तरी केलं, पण लगेच आपला मन्या बरा झाला. त्याने उलट्या केल्या होत्या. आता ठीक आहे, याला बरं आहे जरा. आता आपल्या बाहेरची कामं झालेली आहेत. आपल्याला भाकरी करायच्यात. चुलीवर करणार आहे. चूल तर अशी पण पेटलेली आहे. माझा उपवास आहे सोमवार. फक्त 4 भाकरी करायच्यात आपल्याला. ब्रुनो आहे, मन्या आहे, ते आहे आणि आपल्या शुभ्राला पण 1 भाकरी लागते. याला पण 1 भाकरी लागते. सकाळी सकाळी आपल्या शुभ्राला आपण रोज ताजी भाकरी देतो. बरं वाटत नाही माझ्या शोधायला. झोपतो तू आता इथे? हा, झोपशील का तू? नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करते तुम्ही मजेत राहा, खुश राहा, सुखी राहा, समृद्धी राहा आणि असेच आमचे व्हिडिओ बघा. आमच्या व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा रोज माझ्या आणि ब्रुनोच्या गमती जमती तुम्हाला जेणेकरून पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल. हो हो हो, सांग म्हणा तुम्ही मला. आम्हाला शेअर करा म्हणा आमचे व्हिडिओ सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा पहिला व्हिडिओ कोणाला येईल? तुम्हाला येईल. त्यांना सांग पहिला व्हिडिओ तुम्हाला येईल. फार ऊन लागते. काय म्हणायचंय हो याला तरी, फार ऊन लागते. बघा उन्हाचा कसा करतो. आईस्क्रीम रोज आमच्या ब्रुनोला 1 आईस्क्रीम लागते. आईस्क्रीम वाला आला की आमच्या ब्रुनोला चालू झालं. आपण कसं म्हणतो, बाय बाई मला फार ऊन लागलं, मला गरम होतंय, माझं पोट नाही भरलं, मला थंड पाणी नाही, त्याच्यामुळे माझं पोट नाही भरलं, मला पाणी प्यायला लागलं. तसं हे प्राणी बोलू शकतात का हो? यांना गरम होते, यांना थंड पाणी पाहिजे, यांना भूक लागली, थोडी अन्न कमी पडले यांना, किंवा काय असेल त्यांचे शिकार कमी, असं हे बोलू शकतात का? पाळलेल्या लोकांना मी सांगते. आपण जर पाळतो एकदा तर त्या एकदम आपल्यापासून विचार करून बघा, यांचाही विचार करा. कसा ब्रुनो शिकारी हो, कसं बघत बसलाय बाहेर बघा. $19 नक्याचा आहे हा. 19 नके. आणि आपला शेरू 18 नकाचा होता. हा 19 नकांचा आहे. आपण जर पुढे चाललो, थोडं आपल्याला साधं मार्केटला जरी जायचं असेल तर आपण काय करतो? पाण्याची बाटली बॅगमध्ये घेतो. हे काय घेऊ शकतात का हो? तुम्हाला जिथे कुठे जागा मिळेल यांच्यासाठी तुम्ही पाणी ठेवत चला. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. उन्हाळा भरपूर आहे. आम्ही पक्ष्यांची जागोजागी सोय केलेली आहे.
प्रत्येक झाड जे आम्ही झाडं लावली आहेत, प्रत्येक झाडाला छोटी छोटी अशी माठ आहेत, पाण्याने भरून ठेवली आहेत प्रत्येक झाडावरती. वांग्याच्या रोपाला पण मी छोटी छोटी माठ ठेवली आहेत. नारळ असो, केळी असो आणि बरेच झाडं आहेत असे. मोसंबी आहे, संत्री आहे. लिंबोणीमध्ये, सळ्या लिंबोणीमध्ये नाही आहेत, पण ह्या ज्या झाडं आहेत ना यांना माठ ठेवलेले आहे. बघा आपला ब्रुनो कसा बसलेला आहे. ब्रुनो, ए ब्रुनो, काय म्हणतो? ब्रुनो खूप आता होईल तो बरा. बरा म्हणजे थोडीशी उलटी केली, त्याला एक जेवणाआधी 1 तास औषध दिलं की तो लगेच बरा होतो. जास्त वेळ तो राहत नाहीये तब्येतीचा. अशा प्रकारे आजचं आपलं सर्व बाहेरचं काम झालेलं आहे. आता मी घरातले घरात कामे करेन. कोंबड्यांना लक्ष ठेवावं लागतं. ते येईपर्यंत मला काहीच काम करता येणार नाहीये. ते गेलेत मार्केटला, आपल्याला जार आणायला गेलेत. आपला जार संपला, फक्त पिण्यापुरता मी जार यूज करते. 2-3 दिवस जातो आम्हाला. मला बाहेर लक्ष ठेवावं लागतं कोंबड्यांसाठी. काय नाही, तू बस, मी आहे. लगेच तयार झाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण रव्याच्या पापड्या केल्या आहेत. मी मीराताई तुमची रजा घेते, इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो.